जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची। एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2026 पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला। एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित हा भव्य सोहळा स्वारगेट येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे संपन्न झाला। या सोहळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान। शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये IRS कर आयुक्त डॉक्टर सचिन मोटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती रुक्मिणीबाई गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, बॉम्बे हायकोर्टचे वरिष्ठ वकील तुकाराम शिंदे, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गोरड, अनिता खटके मॅडम तसेच एडी फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष अशोक गोरड यांच्यासह गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे अक्षय अर्जुन हेही उपस्थित होते। समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला। उपस्थितांकडून पुरस्कारार्थींचं विशेष कौतुक करण्यात आलं। या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। टाळ्यांचा कडकडाट आणि सन्मानित व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद हे क्षण विशेष ठरले। एकंदरीतच समाजात निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणारा हा सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची।